श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या पॅन्टचा वापर करून खूप सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही पॅन्ट आपण घेतलेली आहे व ती अशी कट करून घेतलेली आहे। आपण आता तिला सरळ अशी शिलाई उसवून घेत आहोत। मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या शिवून दाखवलेल्या आहेत। आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे कात्रणं शिल्लक असतात, ज्या चिंध्या शिल्लक असतात, त्याचा वापर करून पायपुसण्या कशा शिवायच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या, ते मी आपल्याला दाखवलेलं आहे। आपण विकत पायपुसण्या आणत असतो, त्या विकत आणण्यापेक्षा घरगुती पद्धतीने पायपुसण्या कशा शिवाव्या याचा व्हिडिओ आपण पाहूया पुढे। हे पहा, हे मी ड्रेस शिवून शिल्लक राहिलेलं साडीचं कापड आहे ते इथे घेतलेलं आहे। याची आपण दुहेरी घडी घेतलेली आहे, ती आपण या पायपुसणीमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपली पायपुसणी मऊ आणि अशी जाड व्यवस्थित होईल, टिकेल बरेच दिवस। हे पहा, या पद्धतीने आपण हे असं घेतलेलं आहे। दोन्ही साईडने आपण पॅन्टचं कापड घेतलेलं आहे व मध्ये आपण साडीचे कापड ठेवलेले आहे। आपण यावरती आता चारही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली पायपुसणी आपल्याला व्यवस्थित शिवता येईल। आतलं कापड हलणार नाही, त्याचा झोळ येणार नाही। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, या पद्धतीने आपण अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। साईडचं कापड असं कट करून घ्यायचं, चारही साईडने आपण कट करून घ्यायचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते। व आपण याच्यावरती खूप सुंदर अशी गोटपट्टी जशी आपण बसवतो तसंच इथे पण ही पट्टी बसवून घ्यायची आहे। हे पहा, ही दुहेरी पट्टी मी इथे घेतलेली आहे, ती शिवून घेत आहे व तिला पलटी मारून दाबटीप देत आहे। खूप सुंदर व सोप्या पद्धतीने आपण पायपुसणी आज शिवणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपली ही पायपुसणी विकत आपण पायपुसणी आणतो तशी तयार होणार आहे। ही खूप टिकाऊ पायपुसणी आहे। पॅन्ट पीसचं कापड हे जाड असतं, त्यामुळे पायपुसणी आपल्याला बरेच दिवस जाते, खराब होत नाही। हे पहा, आपण आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे व टिप मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। वेगवेगळ्या डिझाईनचे गोंडे दाखवलेले आहेत, खूप सोपे डिझाईन दाखवलेले आहेत व छान डिझाईन दाखवलेले आहेत। तुम्हाला नक्की आवडतील। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। त्याचबरोबर ताटावर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। खूप सोप्या पद्धतीने आपण ताटावरचे रुमाल कसे डिझाईन करायचे, शिवायचे ते दाखवलेलं आहे। रुखवतावर ठेवण्यासाठी आपण ताटावरचे रुमाल विकत आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। त्याचबरोबर आपण रुखवतावर ठेवण्यासाठी व आपल्या दरवाजाला लावण्यासाठी तोरण विकत आणत असतो, हे तोरण विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते सुद्धा मी दाखवलेले आहेत। बरेच तोरणाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत, लोकरीचे तोरण, मण्यांचे तोरण, साडीच्या किनारीपासून तोरण, कापडाचे तोरण, असे बरेच तोरण आहेत। मी त्या दिवशीच हिरव्या कलरचं तोरण दाखवलेलं आहे, हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचं तोरण कसं तयार करायचं ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडेल। व चॅनलला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। आपण लग्नामध्ये सप्तपदी विकत आणतो, सप्तपदीची ती सुपारी असते ती विकत आणत असतो, ती विकत न आणता घरच्या घरी त्या सुपाऱ्या कशा तयार करायच्या याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। औक्षण सुपारी कशी तयार करायची त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। रुखवतासाठी बरेच प्रकार मी दाखवलेले आहेत तयार करून, ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडतील। हे पहा, या पद्धतीने आपण चारही साईडने कापड शिवून घेतलेलं आहे। ही या पद्धतीने आपली पायपुसणी शिवून झालेली आहे। आपण याला आता मध्ये डिझाईन करणार आहोत, यासाठी आपण मधून टिपा मारून घेत आहोत, म्हणजे आपली पायपुसणी व्यवस्थित अशी बसेल, मधलं कापड जमा होणार नाही। हे पाहू शकता तुम्ही, मी 2 टिपा मारलेल्या आहेत। आपण याच्यावरती असाच गोट मारूया। ही जी पट्टी आहे साडीच्या कापडाची तीच इथे आपण गोट मारणार आहोत त्याचा। हे पहा, ही असा गोट तयार करून घ्यायचा व ते येथे टिप मारून घ्यायची त्याची। खूप सोप्या पद्धतीने
मी तुम्हाला घरच्या घरी पायपुसणी कशी तयार करायची हे इथे दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की पहा, आवडेल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ. हे पहा, या पद्धतीने आपण इथे अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजविषयीचे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत. ब्लाऊजचे गळे वेगवेगळ्या डिझाईनचे व बाहीची वेगवेगळी डिझाईन, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर सुंदर ब्लाऊजचे गळे दाखवलेले आहेत व डेली यूजसाठी आपण मंगळसूत्र कसे घरच्या घरी तयार करायचे वेगवेगळ्या डिझाईनचे, त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. हे पहा, या पद्धतीने ही आपली पायपुसणी तयार झालेली आहे. आजची ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.